नमस्कार मित्रांनो, कसं काय चाललं आपलं? आमचं अगदी ठीक चाललं आहे, तुमचं सुद्धा ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. कसं आहे मित्रांनो, सकाळ झाली आहे. आज होळीसुद्धा आहे. तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर होळीनिमित्त आज आम्ही अनेक गोष्टी बनवणार आहोत. काय काय बनवणार आहोत ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. पण हा एक छोटासा व्हिडिओ प्रथम काढून घेतो म्हणलं. सकाळीचा कार्यक्रम काय काय चालला. पायट सुमित्रा उठली होती आणि कामधामं आटपले. चहा मी आत्ताच आमचा झाला आहे. तर हे बघा, पहिलं हे गावाकडची सकाळ काय आहे मग दाखवतो पहा. हे अशा प्रकारे सकाळ आहे गावाकडची. हे इकडल्या कडेने हे अशा प्रकारे दृश्य आहे. आता सुमित्रा घरामध्ये काय काय करते जाऊन पाहतो. आता काय चाललं बा तुला सुमित्रा? लसूण सोलत आहो, भाजी बनवायची आहे ना, मागे भाजी बनवतो. बघा हां, आता होळीले का का बनवतो? बनवतो पुरण. हा, मग महाशिवरात्रीले पुरण खाल्लं तर बिना तुपानंच खाल्लं. हा, तेल टाकून खाल्लं भावांना आणि ते मग पचलंच नाही, नुसतं अपचन झालं. मग मग हे इनो प्या, हे प्या, ते प्या असं करायला लागेल. पचलंच नाही ना, अपचन झालं. तर या आज गुरुवारी आहे, तर गुरुवारला बाजार असते. तर आज दुपारी मी बाजाराला जातो. तो व्हिडिओ सुद्धा स्पेशल काढतो, बाजाराचा व्हिडिओ जमलं तर काढतो वेळ भेटलं तर. कारण तर लई कामं धामाय आता भावांनो. मी अँड्रॉइडचं ॲप सुद्धा बनवतो आरोग्यविषयक. ते कामं धामत लई राहते आणि दिवसभर सुमित्रा का बनवते ते सगळं दाखवतो. ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत मी. आणि आमच्या गावाकडची होळी कशी असते सर्व काही तुम्हाला त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तुम्ही पाहू शकता तो व्हिडिओ आमच्या या चॅनलवर असते तो व्हिडिओ. आणि आम्ही एक स्पेशल एक चॅनल काढलं आहे, उत्तम मोहितकर व्हिलॉग्स नावाचं. त्या चॅनलने सुद्धा जाऊन तुम्ही भेट देऊ शकता गावाकडचे व्हिलॉग्स पाहण्यासाठी. आता सुमित्राचा चालू आहे स्वयंपाक. आता आमचा चहा झाला. सुमित्रा पार्टी उठली होती, लई कामधामं आटपले सुमित्रानं. तर शहराचे व्हिडिओ सुद्धा काढले होते सुमित्राच्या चॅनलसाठी पार्ट्याचे. तर आता काय चाललं म्हणलं? लसूण सोलत आहो, भाजी बनवायची वांग्याची. हा, तिकडे काय भात होता? हो, भात शिजत आहे. जायचं आहे सकाळी 7 वाजता जायचं आहे. कुठे जाता तुम्ही? ते पराठेचा दे होळीचे दिवस असून येतात का तू? जातो ना, मग आल्यावर करतो का दिवसभर त्याचा एवढा. नाही, आज होळी आहे ना. आल्यावर मग पुस्तक करतो फरशी मासे. नाही, राहिली असती आता बाई. आता जास्त जाते का कामलं? जात नाही म्हणा, पण आता येतो म्हणून सांगून द्यायचे ते म्हणे. सकाळपासून का करते म्हणे एवढं मोठं म्हणे. मग आल्यावर होते म्हणे. म्हणता जातो आता जातो म्हणते आता. आता लवकर बाहेर निघते, लवकर काम करावं लागते. तुम्ही म्हणजे आता होळी या दिवसात कमीत कमी आता 12 महिने कामं धामं राहतेस. कमीत कमी होळी या दिवशी नाही गेली का बिघडत नाही होत. आता का तू म्हणतेस का तू आता म्हणतेस त्याचा करायचं काम. आता तू आता असं कर, आज होळी आहे जाऊच नको अजिबात. काय गेल्याशिवाय कसं जमन? मग फुकटच खात येते का? होळी राहिली ना काही राहिली, करायची कामं करावंच लागते. आता म्हणते आता का वांग्याची भाजी बनवतो का? हो, वांग्याची भाजी बनवतो. लसूण सोलला जात लवकर आता, म्हणून लवकर काम करावं लागते. आता कसं कर आता रात्रीच म्हणते तू. आता कमीत कमी 12 वेळ कामच आहे. ते आराम केला असता मग दिवसभर आपले लई काम राहते. पुरण रांधाचं आहे. घरीच होती ना, जेवढ्यात घरीच राहू ना. सर्जरी गेली हा, गव्हाचा मागे 7-8 दिवस घरीच राहिलो. गव्हाचा सर्व हा शब्द लई भावाला माहित नाही ना. ट्रॅव्हल गेली म्हणून सांगते. आता सर्व सांगते का? गव्हाच्या मुंबई एकाली गेली ती. किती होईल ते गहू? किती होती का? ठोकायचीच आहे आता. ठोकतो एक दिवस. होईल तुमच्या पहिल्या? होईल. 2-3 दिवस गेले सोबतचा लोकांच्या गावामध्ये. सकाळीचा या टाईमले आणि दुपारी ये 1-2 वाजता. आणि यातून एक मुंबया करून येथून आणि त्याचे गहू निघते. आणि काल आम्ही संध्याकाळी गहू घेतले, 2 क्विंटल गहू घेतले. भाव काय व? किती जमले भाव?
जे गावात असून ते दे. असं का? गावात काय आहे का भाव आता? जे का निघाला द्या लागलं. चालले का त्या मग गौतम मग विचारले काय चालले का तेव्हा काम आहे तो चालले का? मी तेवढा भाव की नाही विचारलं, फक्त गहू द्या म्हणून आम्हाला. नाही म्हणे सरले आमचे म्हणे. आलू पाहिजे महिने इकले महिने त्याला जाऊ. हो तर विकली म्हणे त्यांनी. हा. आता विचार लागेल तेवढ्या दिले तर. मग चालले काय भावले विचारायला लागेल तेवढ्याला तो इकले तर हो काय खपले त्याचे गहू हो विचारायला लागेल किती आहे तर मग त्यानुसार मग देऊन देऊ त्याचे पैसे काय हो बंद करते पैसे तर मग आता चालू आहे आता सुमिता आता स्वयंपाक सकाळचा स्वयंपाक होळीचे दिसायचा सकाळचा स्वयंपाक भावांनो गाव गल्ला आता काहीतरी आहे कानकुंड आता सुमिता कळते आता कानकुंड लसण जिरं काढतो. लसण जिरं म्हणे घरी हे ते गावाकडली पद्धत आपली काय ते आता लवकर करावं लागते ना. सकाळी असली का हेच भानगड जाते भावांना सुमिताची पायटे उठलं का सळा साळवत पकडी सोयसाय मग स्वयंपाक चहा बिहा असं कसं लवकर उठलं तर कामं होते, नाही तर वेळ लागते काम करायला. सळ टाकला झाडून केवढं करून घालली. आता दात घासले चहा मांडला. जाता येईल असं ते आता पटकन 7 वाजते. हो पूर्ण का म्हणते आज आपल्याला होळीला पूर्ण बनवतच आहे म्हणा पण पुन्हा पूर्ण शिवाय पुन्हा दुसरं का काम बनत होते दुसरं भाजी भात पोळ्या तेच महत्व आहे वडा पाती होळीले न्या लागते ना. बरोबर नाही म्हणून आमच्या गावाकडची होळी कशी राहते दुसरं व्हिडिओ काढतो मी स्पेशल होळीचा स्पेशल म्हणजे तिथं पुन्हा स्वयंपाकाला राहते थोडसा आम्ही स्वयंपाक का बनवला पूजा मुजा होळीची पूजा सर्व काही दाखवतो त्या व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ मी नंतर काढतो दुपारी काढतो. हा व्हिडिओ पहिला येणार आहे आणि तो व्हिडिओ नंतर येणार आहे. तो सुद्धा व्हिडिओ पाहायला चुकवू नका. आता मी फक्त सांगत नाही तो व्हिडिओ या चॅनलवर टाकतं तसं या चॅनलवर टाकतो म्हणा आणि स्पेशल आमचं एक नवीन चॅनल काढलं आहे उत्तम मोहितकर विलोक नावाचं ते सुद्धा आपल्याच चॅनलला भावनो तिथं आपले गावाकडचे विलोक येत राहते पाच जावा आपल्या जीवनातले व्हिडिओ त्या चॅनलवर जाऊन भावनो. आता तुळतच आता हे तुम्ही तर एक स्वयंपाक तयारी चालली आहे. आता खोबरं मोबरं भाजत आहे गावाकडे आता हे असं खोबरं भाजते पा खोबरं भाजून ना टेस्ट येते चांगली जेवणाली. आम्ही लहानपणापासून आम्हाला हेच सवय भावांनो खोबरं भाजायची काणकोण करायची भाजीत टाकायची जबरदस्त भाजी म्हणते भावांनो बघा आमच्या माईले तशी सवय होती तुम्ही तर तशीच सवय हे बघा कोण घ्या आहे जवळ काढलं का टाकलं जबरदस्त भाजी बनते या पद्धतीत असं आहे भावांनो. चला भावांनो हा व्हिडिओ येतच थांबवतो आटोपतो आणि पुढचा व्हिडिओ पाहायला अजिबात चुकवणार नाही भावांनो. लक्षात घ्या तुम्ही पहा नक्कीच पुढचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार.